येथूनिया ठाव अवघे लक्षायाचे भाव उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान आघाता वेगळा असे ठाव हा निराळा उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान तुका म्हणे स्थळ धरोनी राहिलो अचळ उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान विठ्ठला विठ्ठला योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्क तेजो धिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा सदा परिभवघ्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्थिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं भक्ती वैराग्य ज्ञान हे तीन्ही मूर्तिमंत जवळी द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली धन मान गृहदेह आशा नसे जा तिळभरी ऐसे श्री संत नारायण बाबा त्यांसी मी नमन करे सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो
लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर सहज लिळे उदकी वह्या। तुम्ही रक्षिलिया निज सत्ते निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपम। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर एथोनिया ठाव अवघे लक्षायाचे भाव। उंच देवाचे चरण तिथे झाले अधिष्ठान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता गायलेला अभंग वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कलशस्थानी शोभणारे वैराग्य राग रसिक देहू क्षेत्र निवासी श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अद्वैतपर प्रकरणातील हा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला प्राप्त झालेल्या पारमार्थिक स्थितीचा अनुभव या अभंगामधून सांगतायत। विठ्ठला विठ्ठला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक काकड्याच्या परंपरा आहेत आणि वेगवेगळ्या काकड्याच्या परंपरांमध्ये एक शिरोधार्य मानली गेलेली परंपरा म्हणजे कराडकरांची परंपरा। आणि त्या कराडकरांच्या काकडा परंपरेमध्ये जी पूजेची ओळ आहे त्या पूजेच्या ओळीमधील 8व्या क्रमांकाचा हा अभंग आहे। आपणा सर्वांच्या परिचयाचा आहे जे कोणी काकडा करतात त्यांच्या। आणि या काकड्याच्या अभंगामधून या पूजेच्या ओळीमधून महाराज आपल्या पारमार्थिक जीवनातून मी कोणत्या बोधावर स्थित आहे आणि या बोधावर उभा राहून मला जगातील लोकांबद्दल किंवा एकंदरीत जग जीव आणि परमात्मा या तिघांबद्दल काय अनुभव आला या अनुभवाचं कथन या अभंगामधून महाराज करतात। विठ्ठला विठ्ठला आपल्या सनातन भारतीय संस्कृतीमध्ये परंपरेमध्ये काही विशेष पर्व सांगितलेत। पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्री या विशेष पर्वांमध्ये रामनवमी नावाचे एक विशेष पर्व आणि या रामनवमीच्या निमित्तानं श्रीराम देवस्थानच्या वतीनं गेली एक तपापासून चालत असलेला हा रामनवमीचा अखंड हरिनाम सप्ताह उत्सव आणि या उत्सवातील आज 4थ्या दिवसाची हरिकीर्तन सेवा आदरणीय हरिभक्तीपरायण सुखदेवजी महाराज ननवरे वारकरी महामंडळ अहिल्यानगरचे ते अध्यक्ष आहेत। महाराजांच्या संपर्कामधून महाराजांच्या आज्ञेतून ही सेवा माझ्यासारख्या कष्टित विद्यार्थ्याच्या वाट्याला वारकरी विद्यार्थ्याच्या वाट्याला आलेली आहे। भगवान माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज आणि आपण सर्वजण श्रोते सज्जन सहकारी मंडळी
जसं जसं सहकार्य कराल, जसा आशीर्वाद द्याल, तसा तसा अभंगाचा चिंतन करण्याचा आपल्या सर्वांच्या सहकार्यानं प्रयत्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठल या संकीर्तन यात्रा प्रवासामध्ये कीर्तन सेवा शेवटपर्यंत नेण्यासाठी, शेवटापर्यंत नेण्यासाठी ज्यांची अनमोल अशा पद्धतीची साथ आहे, त्यामध्ये गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य मंडळी, संवादिनीवर साथ करणारे बाबा. असा राग गायला की ज्या रागानं सांगितलं की बाबांनो भोगामध्ये समाधान नाही, तुम्ही भोगापासून दूर जा, अभोगी अशा अवस्थेला जर तुम्ही प्राप्त झालात तर तुम्हाला परमात्मा अनुभवाला येईल. अशा अभोगी रागामध्ये ज्यांच्या सुंदर अशा कंठामधून आपण चाल ऐकली, हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज, आमचे निळकंठ महाराज गुरुजी, आदरणीय सोमनाथ महाराज, कैलाश महाराज, सगळीच हरिभक्तीपरायण माऊली महाराज, या सर्वांच्या सहकार्यानं आमचे बालगोपाल मंडळी, चोपदार मंडळी, आमचे रणशिंग फुंकणारे तुतारीवाले, आता सध्या तुतारीला फार महत्व आहे, आता विशेष महत्व तुतारीला प्राप्त झालेले, त्यामुळे हरिभक्तीपरायण नातेपुतेकर, आमचे तुतारीवाले, ही सगळीच लहान लहान मंडळी आणि तुम्ही सगळे श्रोते सज्जन, अगदी माझं वय जेवढं नाही तेवढा आपणा सर्वांचा कीर्तन श्रवणाचा अनुभव आहे. अशी सगळीच संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, माता भगिनी आणि विनेकरी, चोपदार, या सप्ताहाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणारी सगळी मंडळी, सर्वांच्या चरणी विनम्रपणे अभिवादन करून कीर्तन सेवेला आरंभ करू. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगितलं, जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला आलेल्या पारमार्थिक अनुभवाचा किंवा पारमार्थिक स्थितीचा अनुभव जगाच्या समोर प्रगट करतायत. सामान्यपणे जगाकडे पाहिलं तर दोन प्रकारचं जीवन आपल्याला पाहायला मिळतं. एक आहे सांसारिक तुमचं माझं जीवन, आणि दुसरं संतांचं आहे, त्याला म्हणतात पारमार्थिक जीवन. अशा सरळ सरळ दोन प्रकारचं जीवन आपल्याला जगामध्ये पाहायला मिळतं. आणि हे दोनही जीवन जगत असताना माणसाला दोन प्रकारचे अनुभव येतात. जो माणूस संसारामध्ये राहतो, संसार करतो, त्याला सांसारिक अनुभव येतो. आणि जो माणूस परमार्थाच्या बोधावर राहतो, पारमार्थिक स्थितीवर राहतो, त्याला जो अनुभव येतो त्याला पारमार्थिक अशा पद्धतीचा अनुभव म्हणतो. खरं तर सांसारिक परिस्थितीचा, सांसारिक अनुभवाचा विचार करणं काही गरजेचं नाही, पण परमार्थाकडे जायचं असेल तर संसाराकडून जावं लागतं. तुकोबराय म्हणतात, यथार्थ जर संसार माणसाच्या जीवनामध्ये घडला तर परमार्थ केल्याचं फळ यथार्थ संसारामधून मिळतं. मग कसा करायला पाहिजे संसार? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. या अभंगामध्ये सांगितल्याप्रमाणे जर माणसानं यथार्थ संसार केला तर या संसाराचं फळ शेवटच्या चरणात तुकोबराय सांगतात, तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. वैराग्य नावाचं परमपदाला प्राप्त करणारं बळ या यथार्थ संसारामधून प्राप्त होतं. म्हणून संसारातील अनुभव आणि परमार्थातील अनुभव याचा विचार करत करत आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. विठ्ठला विठ्ठला. इथं चिंतन करत असताना घाबरायची गरज नाही. जरी यदा कदाचित एखादं प्रमाण चुकण्याचा संशय वाटला तरी आमचे सोमनाथ महाराज आहेत, काही चिंता करायची गरज नाही. एथ भीड कवनाची धरू तू माया आमुची. श्रोते सज्जन माऊलीच्या रूपामध्ये समोर बसलेले असल्यामुळं दोन प्रकारचा अनुभव आपल्याला येतो. पहिला अनुभव मी सांगितला संसारातला अनुभव आहे. या अनुभवाचं चिंतन आपल्याला 5 बाजूंनी करता येतं. संसारातला अनुभव प्रत्येकाला आहे. अनुभव नाही असा जीव या जगामध्ये नाही. प्रत्येक जण कोणता ना कोणता अनुभव घेतोच. मग तो यशाचा असेल, अपयशाचा असेल, चांगला असेल, वाईट असेल, प्रत्येकाला अनुभव. पण त्या अनुभवाचा विषय असा आहे की काही गोष्टींचा अनुभव माणसानं घ्यायला नाही पाहिजे. 5 गोष्टी लक्षात ठेवा. पहिला मुद्दा, काही गोष्टीचा अनुभव माणसानं घेऊच नाही. बाबा, ओ बाबा, विष कसं लागतं बरं, सांगता येईल का? अनुभव घेऊन तरी सांगता येईल का? जगामध्ये अशा काही गोष्टीत अनुभव घ्यायचा ठरवला तरी तो अनुभव माणसाने एकतर निरर्थक आहे, तो काही कामाचा नाही. त्यामध्ये पहिला क्रमांक आहे विषाचा. विषाचा अनुभव माणसाने घेऊच नाही.
तू ज्ञानोबराय सांगतात, बापा विषाची मधुरता, विष गोड आहे का कडू सांगता येत नाही. आणि जर ते सांगायचं म्हटलं तर त्यासाठी अनुभव घ्यावा लागतो, आणि अनुभव घेऊन सांगायचं म्हटलं तर अनुभव घेणारा शिल्लक राहत नाही. पहिला मुद्दा आहे, काही गोष्टींचा अनुभव माणसानं घेऊच नाही. दुसरा मुद्दा असा आहे, काही गोष्टींचा अनुभव जीवाला येतो पण तो अनुभव सांगता येत नाही. आता कोणत्या गोष्टीचा अनुभव मला सांगा. एखादा कीर्तनकार आहे किंवा एखादा वारकरी भजन म्हणणारा माणूस आहे, तो घरून निघाला आणि घरून निघताना जर त्याला बायकोनं शिव्या दिल्या तर कीर्तनात तो अनुभव सांगता येतो का बरं? कोणी सांगण्याचं धाडसही करणार नाही. मला सांगायचंय, काही अनुभव संसारिक लोकांना येतात पण ते अनुभव जगासमोर सांगण्यासारखे नसतात. शास्त्र सांगतं, अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानिच वंचनंचापमानंच मतिमान न प्रकाशयेत. 5 प्रकारच्या गोष्टीत की त्या जगात माणसानं उघड करून सांगू नयेत. पहिलं अर्थनाशम, काही कारणानं घरातल्या पैशांचा नाश झाला, घरातले पैसे चुकीच्या ठिकाणी गेले, संपले, नष्ट झाले. घरातली आलेली बिकट परिस्थिती शहाण्या माणसानं समाजामध्ये संसारामध्ये सांगायचं नाही. भाऊकी असं म्हणतात, उन्याची वाटेकरी असते. मग घरातल्या उणिवा माणसानं अनुभवातल्या बाहेर सांगायचं नाही. अर्थनाशम. दुसरं सांगितलं मनस्तापम, मनाला झालेला ताप, मग संसारातला असो, शेतीतला असो, कशातलाही असो, तोटा आहे. मनाला झाला, एखादी चुकीची घटना, दुःखद घटना घडली आणि ती घटना जगाला सांगितल्यानं तिचं काही दुखणं कमी होणार आहे का? म्हणून मनस्तापम न प्रकाशयेत. एखाद्या सप्ताहाला गेला, तिथलं वातावरण चांगलं नसलं तर त्याचा मनस्ताप करून घ्यायचा नाही. मनस्तापम न प्रकाशयेत. गृहे दुश्चरितानिच, घरामध्ये काही दुश्चरित्र घडलं, घडू नये. संतांना तर असं वाटतं अवघाची संसार सुखाचा करीन. सगळ्या संतांना वाटतं पाहो सुखाचा सोहळा, सगळ्या जगानं सुख भोगावं. पण यदा कदाचित एखाद्याच्या घरामध्ये चुकीचं, एखाद्याची पत्नीच चांगली नाही मिळाली, एखाद्याचा मुलगाच चांगला वागत नाही, एखाद्याचा मुलगा बापाचा ऐकत नाही, ह्या ज्या घरात घडणाऱ्या दुश्चरित गोष्टी आहेत, गृहे दुश्चरितानिच, घरामध्ये घडलेल्या वाईट गोष्टी माणसानं बाहेर सांगू नयेत. हा संसारातला अनुभव बाहेर सांगायचा नाही. वंचनम, जगामध्ये कोणी तुमचं निंदा केली, टिंगल टवाळी केली तर लोकांना सांगायची नाही. अपमानंच, आपला झालेला अपमान जगाला सांगायचा नाही. लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात. म्हणून काय अनुभव जरी आले तरी ते जगाला सांगू नयेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तिसरा मुद्दा आहे, काही गोष्टींचा अनुभव माणसाला घ्यायचा जरी असेल, माणसाची इच्छा जरी असेल तरी ते अनुभव घेता येत नाहीत. आता मी इथे जेवण केलं आणि आता मला वाटलं की खूप चांगला स्वयंपाक झाला होता, असंच जेवण सकाळी करायचंय, तर माता माऊल्या जेव घालतील का बरं? नाही. माता माऊल्यांचा तर काही रिप्लायच नाही. उद्या मला सकाळी जेवायचंय, जेव घालता का? पण माझी एक अट आहे, मला उद्या सकाळी जिलेबी खायची आणि ती जिलेबी साध्या तुपातली नाही, कासवीच्या तुपात तळलेली जिलेबी पाहिजे. शक्य आहे का बरं? तुम्ही हा सभा मंडप दिलाय, इथं खूप चांगले चांगले खांब आहेत, पण सुखदेव महाराज उद्या काय करा, हे खांब काढून टाका आणि सशाच्या शिंगाचे खांब इथं लावा. आकाशातल्या फुलांचा रंग सांगता येतो का? ही सगळी वेदांतातली अजातवादातली दृष्टांत आहेत. कासवीचं तूप कोणी पाहिलं नाही, सशाच्या शिंगाने कधी कुठं मंडप बांधता आला नाही, वांजेच्या पुत्राची लग्नपत्रिका कुणाला आतापर्यंत पाहायला मिळाली नाही, आकाशातून उगवलेली फुलं आतापर्यंत कोणी पाहिली नाही, त्याचा रंग कोणाला माहित नाही. मला सांगायचंय, काही गोष्टींचा अनुभव घेण्याची इच्छा जरी असेल तरी माणसाला घेता येत नाही. 3 मुद्दे सांगितले. विषयाचा अनुभव घेऊच नये, काही गोष्टींचा संसारात अनुभव आला तरी तो जगामध्ये सांगू नये, आणि तिसरा मुद्दा सांगितला की काही गोष्टींचा अनुभव जीवाला घ्यायचा असला, इच्छा जरी असली तरी तो अनुभव घेता येत नाही. चौथा मुद्दा असा आहे की संसारातल्या माणसाला येणारा अनुभव भिन्न भिन्न आहे. जो कीर्तनकाराचा अनुभव आहे तो गायकाचा नाही, जो गायकाचा अनुभव आहे तो स्पीकरवाल्यांचा नाही, जो साऊंड सिस्टीम वाल्यांचा अनुभव आहे तो मृदंगाचार्यांचा नाही, हार्मोनियम वाल्यांचा नाही, संयोजकांचा नाही, श्रोते मंडळींचा नाही. शेतकऱ्याचा अनुभव वेगळा, वकिलाचा अनुभव वेगळा, शिक्षकाचा अनुभव वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा आहे. हा चौथा मुद्दा. आणि 5वा महत्वाचा मुद्दा आहे, संसारातले किती जरी अनुभव आले आणि किती जरी जगाला सांगत बसलात तरी या संसारातल्या अनुभवानं
आतापर्यंत जगातल्या कोणत्याच व्यक्तीचं कल्याण केलेलं नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आहे का कोणी असं की ज्याने आपल्या जीवनातले अनुभव संसारातले एखाद्या विद्यार्थ्याला सांगितले आणि तो विद्यार्थी मुक्त झाला? संसारातल्या कथा ऐकून जर माणसं मुक्त झाले असते तर संतांनी सांगितलंच नसतं, जेने करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संसारातल्या अनुभवांनी जर माणसाचं कल्याण झालं असतं तर कीर्तनामध्ये माणसांनी नुसत्या संसारातल्याच गप्पा सांगितल्या असत्या. पण आपली संत मंडळी सांगते, सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जर असं काही झालं असतं तर संसारातलेच अनुभव माणसानं कीर्तनात सांगितले असते. नव्हे नव्हे घरातल्या बाया, घरातली माणसं ओट्यावर बसून गप्पा मारल्या असत्या. आणि त्या अनुभवानं जर तुमचं माझं कल्याण झालं असतं तर कल्याण करण्यासाठी कल्याणाच्या इच्छेनं लोक घरदार सोडून कीर्तनाकडे आळंदी पंढरीकडे आले नसते. विठ्ठला विठ्ठला. मला सांगायचे 5 मुद्दे लक्षात ठेवा. पहिला मुद्दा सांगितला, काही गोष्टींचा विषयाचा अनुभव घेऊच नये. काही गोष्टींचा अनुभव घेतला तर तो जगाला सांगू नये. काही गोष्टींचा अनुभव घ्यायचा असेल तरी तो घेणं शक्य नाही. सगळ्यांचा संसारातला अनुभव भिन्न भिन्न आहे आणि संसारातल्या अनुभवानं जगातल्या लोकांचं कल्याण झालं नाही. हे 5 मुद्दे लक्षात ठेवा. याच 5 मुद्द्यांचा विचार आपल्याला परमार्थात करायचा. संसारातून परमार्थात फरक किती? सूर्यप्रकाश आणि अंधार या दोघांमध्ये जेवढा फरक आहे तेवढाच फरक प्रपंच म्हणजे संसार आणि परमार्थामध्ये. आता पहिला मुद्दा काय सांगितला होता मी? अनुभवाचा, विषयाचा अनुभव घेऊच नाही. आता परमार्थामध्ये चला, परमार्थात अनुभव घ्यावा का नाही घ्यावा? पारमार्थिक साधनेचा अनुभव घ्यावा का नाही घ्यावा? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात गाथ्यामध्ये की बाबांनो, ही परमार्थाची साधना अनुभव घेण्यासाठी आणि अनुभव रूप होण्यासाठीच आहे. विठ्ठला विठ्ठला. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्यामी जन्मालो आलो, धन्यामी जन्मालो, सच्चिदानंद सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो आलो, धन्य आम्ही जन्मालो, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. परमार्थात जी काही साधना करता त्याच साधनेचा अनुभव घ्यावा. अनुभव घेण्यासारखं
विषाचा अनुभव घेऊन माणसाचा प्राण जाणार आहे. पण जर परमार्थिक साधनेचा अनुभव घेतला तर सच्चिदानंद पदवी घेणे, सत्स्वरूप चित स्वरूप आनंद स्वरूप असणाऱ्या भगवंताला आपण एक रूप होऊ शकतो. म्हणून आयुष्याच्या साधने पहिलं परमार्थाचं आणि संसाराचं विपरीतपण आहे. दुसरा मुद्दा मी आपल्याला सांगितला होता, काही गोष्टींचा संसारातले अनुभव घेतला तरी तो जगात सांगण्याच्या योग्यतेचा नसतो. अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानिच. बरं, काही धनलाभ जरी संसारात झाला तरी तोही जगात सांगायसारखा नाही, कारण लोकांना चांगलंही जमत नाही. कोणाचं काही चांगलं झालं, आज जगातली लोक स्वतःच्या दुःखानं दुःखी नाहीत, दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहेत. त्याच्यामुळं चांगलंही सांगावं का नाही मोठी भानगड आहे. आता जर कोणाला लॉटरी लागली की कोणाला धनाचा हंडा सापडत नाहीच, पण जर तो जर सांगितला तर ही लोक लगेच कुठंतरी पोलिसात तक्रार करून येतात. म्हणून चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी परमार्थ संसारातलं कोणालाच काही सांगू नये. बरं, मग आता परमार्थामध्ये या. परमार्थातला अनुभव जगाला सांगावा का? तुकोबाराय सांगतात, साधकानं पारमार्थिक अनुभव सांगण्याच्या भानगडीत पडू नये. आपण सगळी शेतकरी मंडळीत, मला सांगा, शेतामध्ये आता आपल्याकडे कोणतं पीक असतं? जास्तीत जास्त पीक कुठलं आहे? कांदा, ऊस, मका. मका पेरल्या लगेच तुम्ही तिचा भाव, तिला निघणारं उत्पन्न याच्याबद्दल चर्चा करता का? सांगता का? पेरली, अजून ती झाकायची राहिली नीट, तिच्यावर आमच्याकडे तिला फासाठी म्हणतात, ती फासाठी नाही झाली आणखी, लगेच तिच्याबद्दल आपण भावाची बेभावाची चर्चा करायला सुरू करतो का? जसं शेतीमध्ये ज्ञानोबाराय सांगतात, नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य. साधकानं परमार्थामध्ये केलेलं दान पुण्य, जसा शेतकरी पीक झाकतो, बी झाकतो आणि ते हातात पडेपर्यंत त्याची चर्चा करत नाही, त्याच्याबद्दल शंका कुशंका वर्तवित नाही, तसं पारमार्थिक साधकानं साधना करत असताना आपण कोण आहोत, आपण करतो काय, याचा विचार जगासमोर सांगायचा नाही. होतं काय? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जर जगाला आपण सांगितलं तर न सांगावे वर्म जगी असो द्यावा भ्रम, 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 जगी असो द्यावा भ्रम. तुकोबाराय सांगतात, न सांगावे वर्म किंवा सांगू नये वर्म, जनी असो द्यावा भ्रम. आपण करत असलेल्या पारमार्थिक काळामध्ये जगाला उपदेश करण्याच्या माणसानं भानगडीत पडू नये. काय होतं? उगीच लागतील पाठी, उगाच पाठी माग लागतात. मग काय, पूजा करायला लागतात. त्या चिरंजीव पदामध्ये सांगितलंय, शिष्य ममता धरून राहणे, त्याग केला पूज्य ते कारणे, सत्संग सोडून पूजा घेणे, शिष्य ममता धरून राहणे ते जाणणे राजस. आमच्या संस्थेचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण संदीपान महाराज एक दृष्टांत सांगतात. जुन्या काळामध्ये एक कीर्तनकार महाराज एका गावामध्ये उत्सवाला सप्ताहाला गेले, आणि मागच्या एक 15-20 वर्षापूर्वीची परिस्थिती अशी होती की कीर्तनकार गावाला जाणार म्हटलं कीर्तनाच्या की किमान ते दुपारच्या वेळेत किंवा सकाळी पोहोचायचे, लवकर पोहोचायचे कीर्तनाच्या अगोदर. मग ते बसनं प्रवास असेल, कशानं असेल लवकर पोहोचायचे. आणि मग गेल्यानंतर कुठल्या तरी घरी त्यांचं वस्ती असायची, वास्तव्य असायचं, आणि तिथं थांबल्यानंतर त्या घरातल्या लहान मुलांशी, त्या घरातल्या भाऊबंधांशी त्यांचा संबंध यायचा. असेच एक महाराज एका गावामध्ये गेले, आणि गावात गेल्यानंतर त्या कुटुंबातल्या एका घरातल्या लोकांनी सगळ्यांनी दर्शन घेतले. एक अशी लहान वयाची मुलगी, एक 5-6 वर्षाची मुलगी त्या बाबांजवळ कीर्तनकाराजवळ आली आणि सांगितलं, बाबा, हे सगळेजण तुमचं दर्शन घेतात, तुम्ही नेमके कोण आहेत? मला सांगायचंय साधकानं लोकांना मी कोण आहे हे सांगण्याच्या भानगडीत पडू नये. आणि त्या कीर्तनकाराने सांगितलं, पोरी, तुझा प्रश्न बरोबर आहे, पण या प्रश्नाचं उत्तर मी पुढच्या वर्षी देईल. दुसऱ्या वर्षी ते बाबा आले. आणि जुन्या काळात असं होतं, एक कीर्तनकार एकदा त्या गावात आला की तो कीर्तनकार जोपर्यंत आहे, म्हणजे पृथ्वीवर जोपर्यंत तो कीर्तनकार आहे, तो कीर्तनकार कायम त्या गावामध्ये कीर्तनला यायचा. मी ज्या गावामध्ये जन्माला आलो त्या श्री क्षेत्र वांगी संस्थान गावामध्ये आमचे वडील आजोबा सांगतात की आपल्या गावामध्ये बाबूरावजी धामणीकर गुरुजी, माधवरावजी सुकाळे, ठकसेन गुरुजी म्हणून एक होते, आपले मुरलीधर महाराज धूत, श्रीकृष्णदास महाराज लोहिया, धोंडा महाराज देगलूरकर, ही लोक उभी हयात यांची वांगीमध्ये कीर्तन करण्यात गेली.
मला सांगायचंय काय, एकदा आमचे श्री गुरु, आमच्या गुरु घराण्यातले हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देहूकर, ही सगळी मंडळी कीर्तनकार एकदा त्या गावात आले की जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्या गावात कीर्तन करायचे. आणि मग हे महाराज, आपल्या कथेमधले महाराज, रोज दरवर्षी त्या गावाला यायचे. त्या मुलीनं दरवर्षी तोच प्रश्न विचारायचा आणि महाराजांनी उत्तर द्यायचं, पोरी तुझा प्रश्न बरोबर आहे, पण याचं उत्तर मी पुढच्या वर्षी देईल, पुढच्या वर्षी देईल, पुढच्या वर्षी देईल, असं म्हणत म्हणत 6 वर्षाची मुलगी 36 वर्षाची झाली. तिचा त्या आधी विवाह झाला, ती एक स्त्री बाई झाली, महिला झाली. आणि महाराजांचं वय 70-75च्या पुढे निघून गेलं. आणि घटना अशी घडली, वृद्धाप्य आल्यामुळं, म्हातारपण आल्यामुळे एके दिवशी त्या महाराजांची प्रकृती अत्यंत खालावली. आणि खालावल्यानंतर निरोप असा आला की आपल्या गावामध्ये ज्यांनी 50-60 वर्ष कीर्तनाची सेवा केली असे अमके अमके महाराज आता आपल्यासाठी एक 4-5 दिवसाची सोबती राहिले. आता जास्त काळ काय टिकतील जगतील म्हणून सांगता येत नाही. आणि हा निरोप त्या ज्या गावामध्ये महाराजांचे कीर्तन व्हायचं त्या गावातल्या लोकांना मिळाला. तिच्या वडिलांनी त्या मुलीला फोन करून सांगितलं, पोरी ज्या महाराजांची वस्ती आपल्याकडे होती, जे महाराज आपल्याकडे मुक्कामी असायचे, त्या महाराजांची तब्येत अत्यंत बिघडलेली, 4-5 दिवस फार फार तर ते जगतील, तुला जर वेळ असेल तर तू जाऊन त्यांचं दर्शन करून ये. आम्ही जाऊन आलो. पोरीने सांगितलं, बाबा वेळ असेल नसेल काही असो, पण मी त्यांच्याकडे जाणार आहे. म्हणे का? म्हणे माझ्या एका प्रश्नाचं उत्तर शिल्लक आहे त्यांच्याकडं. आणि मग ही मुलगी वेळ काढून त्या बाबांकडे गेली आणि बाबांजवळ गेल्यानंतर त्या बाबांना विचारलं, बाबा ओळखलं का? हो म्हणे, तू जलालपूरचे अमक्या अमक्या घरातले. हो हो. मग तुम्ही माझं नाव आडनाव सांगताय, तर गेली 30-35 वर्षापासून मी जो प्रश्न विचारते तो प्रश्न तर तुमच्या ध्यानात असेल ना? हो म्हणे, तुझा प्रश्न माझ्या चांगल्या लक्षात आहे, चांगला लक्षात आहे. असं म्हटल्यानंतर विचारलं, म्हणे मग बाबा गेली 35 वर्षापासून मी तुम्हाला प्रश्न विचारते, तुम्ही दरवर्षी पुढचं वर्ष असं म्हणत म्हणत तुमच्या अगदी उतार वयापर्यंत आणलं, उत्तर द्या ना माझ्या प्रश्नाचं. तुम्ही आता 4-5 दिवसाची साथी राहिलात असं म्हणतात लोक. हो म्हणे, खरंय, आता मी काय फार काळ जगणार नाही आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो म्हटल्यानंतर त्या बाबांनी उत्तर दिलं, तू विचारलं होतं की तुम्ही कोण? आता मी सांगतो की मी एक साधू महात्मा आहे. विठाला विठाला विठाला. म्हणे बाबा एक छोटस वाक्य आहे, मी साधू महात्मा आहे. आणि एवढं छोटस वाक्य सांगण्यासाठी तुम्ही मला 35 वर्ष वाट पाहायला का लावली? बाबांनी सांगितलं, पोरी या परमार्थ मार्गातला प्रवास अत्यंत कठीण आहे. कसा कठीण आहे? भक्ती तो कठीण शिळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. अशा प्रकारच्या कठीण मार्गावरून चाललं म्हणजे बहु अवघड वाट, कोण सांगावा बोभाट. ही मार्ग जरी दिसायला सोपा असला तरी या मार्गावरून चालताना कधी कोणाचा पाय वाकडा पडेल काही सांगता येत नाही. आणि मी महात्मा आहे हे म्हणणं मला 35 वर्षापूर्वी चाललं असतं, पण मी जर स्वतःला महात्मा म्हणून घेऊन माझ्याकडून जर चुकीची गोष्ट काही परमार्थात घडली असती तर हा कलंक माझ्या सहित अख्ख्या संप्रदायाला लागला असता. आणि माझी परमार्थिक साधना बाजूला राहून लोकच माझ्याकडे महात्मा म्हणून रोज माझ्याकडे येऊन बसले असते. आमचे श्री गुरु हरिभक्तीपरायण शांती ब्रह्म मारुती बाबा संस्थेमध्ये पाठाच्या अगोदर नंतर आता पण लोक येतात, दर्शन करून जातात आणि त्यांना संसारातल्या गप्पा सांगतात, गोष्टी सांगतात, असं झालं तसं झालं. आणि मग पाठाला आम्ही बाबांची ज्ञानेश्वरी वगैरे ग्रंथ घेऊन पाठाकडे निघालो की बाबा असं म्हणतात, काय म्हणे हे लोक सगळा संसार सोडून आम्ही आळंदीत येऊन बसलो आणि हे लोक आमच्या जवळ येऊन त्या नासक्या संसारातल्या गप्पा सांगतात. म्हणजे हा संसार अत्यंत चुकीच्या पद्धतीने माणसाचं अधपतन करतो. त्या साधूनं आपली ओळख आयुष्याच्या शेवटला सांगितली. का सांगितली शेवटला? तर काही परमार्थातले अनुभव साधक अवस्थेमध्ये माणसानं सांगू नयेत. साधक अवस्थेत जर माणसानं अनुभव सांगितले तर माणूस अधपतनाकडे जाण्याचे गोष्टी आहेत. पुन्हा काय होतं, विहिरीतच नाही तर पोवऱ्यात कुठून येईल अशी परिस्थिती होते. म्हणून साधकानं अनुभव सांगू नये. उलट मग साधकानं करावं काय? तुकोबराय म्हणतात, साधकानं सारखी देवाकडे विनंती करावी, आता हा सिद्धी पाव भाव, आता हा सिद्धी पाव भाव, मध्ये चांचल्य न भावा जीव, ऐसी तुम्हा भाती तसे जीव, जगदानिया कृपा जगदानिया कृपा
तिसरा मुद्दा झाला की सांगू नये वर्म. बरं महाराज, तुम्ही म्हणताय की अनुभव परमार्थातला लोकांना सांगू नये, आणि मग तुम्ही जरा तुमचे अनुभवच आम्हाला नाही सांगितले तर मग आम्हाला मार्ग कळणार कसा? तुकोबराय सांगतात एक अवस्था अशी येते की तुम्हाला आलेला पारमार्थिक अनुभव सिद्ध झाल्यानंतर अंतरीचे धावे स्वभाव बाहेरी धरिताही परी आवरे ना. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही. एकदा तुम्ही पिकलात, एकदा आंबा झाडावर पिकला की त्याचा सुगंध येतच राहतो. तो काय झाकून ठेवल्यावर दडपत नाही, चोपून राहत नाही. तसं तुम्ही लवकर अनुभव सांगण्याच्या भानगडीत पडू नका. अनुभव सांगितला पाहिजे, पण सिद्ध अवस्थेला गेल्यानंतर. हा झाला तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा मी तुम्हाला सांगितला होता, संसारातल्या प्रत्येकाचा अनुभव भिन्न भिन्न आहे. शिक्षकाचा अनुभव भिन्न, कीर्तनामध्ये असलेल्या प्रत्येकाचा अनुभव भिन्न, एका कुटुंबात राहणाऱ्या शिक्षक वकील डॉक्टरांचा इंजिनियरांचा अनुभव भिन्न. पण परमार्थात मात्र याच्या विपरीत आहे. परमार्थाच्या सिद्ध अवस्थेला प्राप्त झालेल्या प्रत्येक महात्म्याचा अनुभव एकच आहे. तुकोबरायांचा परमार्थातला अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, हे सगळं जग त्यांना परमात्म स्वरूप दिसत. हे तुकोबरायांचा अनुभव. ज्ञानोबरांना विचारा, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न खिळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे तिची शोभा कानडाओ विठ्ठलू करनाट येणे मजलावे नावे. ज्ञानोबरायांचा अनुभव सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण किंवा देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कासया त्यजीन प्राण आपुला गे माये असे न धनीवारी आपुले माहेरी. ज्ञानोबरायांचा अनुभव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. ज्ञानोबरायांचा हा अनुभव. तुकोबरायांचा अनुभव काय? ऐसा ज्याचा अनुभव किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. तुकोबरायांचा आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे किंवा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. हा तुकोबरायांचा अनुभव किंवा सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सुखरूपाई सा तुझा कोण सांगा. सगळ्या संतांना परमात्म्याविषयी आलेला अनुभव हा एक आहे, आणि तुम्हाला आम्हाला संसाराविषयी आलेला अनुभव भिन्न भिन्न आहे.
हा संसारातला आणि परमार्थातला फरक आहे. आणि चौथा फरक मी तुम्हाला पारमार्थिक अनुभवाचा सांगितला होता. संसारातला कितीही श्रीमंत माणसाचा अनुभव जगासमोर सांगितला तरी त्या अनुभव ऐकून माणसाचं आत्यंतिक कल्याण होत नाही. पण संतांचा साधा सहज जरी एखादा पारमार्थिक अनुभव तुम्ही ऐकला तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. परमार्थ हा माणसाच्या कल्याणासाठी पै अहिता पासोनी काढीते हित देवोनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा किंवा त्याची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. संतांची संगती, संतांचा उपदेश, संतांचा अनुभव तुमच्या माझ्या कल्याणाचा आहे. आणि मग एक साधक जगद्गुरु तुकोबरायांकडे जातो. तुकोबरायांची स्थिती पाहिली तर आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे डोही किंवा तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. अशा परिस्थितीमध्ये उच्च बोधावर असलेले जगद्गुरु तुकोबराय आणि एका साधकाने महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही एवढ्या उच्च बोधावर आनंदामध्ये राहता आणि तुमची व्यावहारिक परिस्थिती पाहिली तर भयंकर आहे. तुकोबराय आपली व्यावहारिक परिस्थिती त्यांच्या लौकिक इतिहासामध्ये सांगतात. नये बोलू परी पाळिले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती. कशी तुकोबरायांची परिस्थिती? तुकोबराय सांगतात, कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली किंवा लावून कोलीत माझा करीतील घात आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुतरी घर राखीती. अशा प्रकारची भयंकर परिस्थिती. एकीकडे व्यवहार शून्य, अत्यंत दरिद्री अशा प्रकारची परिस्थिती व्यवहारातली. आणि असे असणारे तुकोबराय आनंदाच्या बोधावर असे कसे असू शकतात? या जिज्ञासेनं महाराजांना प्रश्न विचारल्यानंतर महाराज थोडेसे हसले. आणि हसल्यानंतर त्याने विचारलं, महाराज मी प्रश्न विचारला तुम्ही हसताय नेमकं? तुकोबराय म्हणतात, थोर या जनाचे वाटे बा आश्चर्य. या जगाकडे मला पाहून हसू येतं म्हणे. काय होतं? नसत्या छंदे जग विनोदे विवळतसे. अरे ज्या गोष्टी खऱ्याच नाहीत त्या गोष्टींना खरं मानून तुम्ही सगळेजण हसताय, रडताय, हा व्यवहार करताय. आणि ह्या सगळ्या खोट्या गोष्टी पाहून मला हसायला येतं. काय खोट्या गोष्टीत? व्यवहारात साध्या साध्या गोष्टीला माणसं रडतात बघा. साध्या साध्या गोष्टीला. कोणत्या गोष्टीला रडतात? आता आपण सगळेजण खेड्या गावात आणि आमचे गुरुजी सांगत असतात खेड्यात कीर्तन सांगताना आणि रात्रीच्या वेळी वेदांत सांगायचाच नाही. मग सांगायचं काय? तर सहजतया जना छंद. सहज त्यांना अभंग उमजेल समजेल अशा भाषेमध्ये दृष्टांताच्या माध्यमातून सिद्धांत समजवायचा. मग लोक रडतात का? तर दसऱ्याच्या काळामध्ये आपल्या भागात तुमच्याकडे दसरा असतो ना, आणि दसऱ्यामध्ये घरातलं सगळं साहित्य बाहेर काढलं जातं बघा. आणि सगळं काढून धुवून ते घरामध्ये झाडून, आमच्या मराठवाड्यात फडा म्हणतात, त्या फड्यानं सगळ्या जाळ्या वगैरे काढल्या जातात बघा. आणि मग एका कुटुंबामध्ये एक नवीन विवाह झालेलं जोडपं दाम्पत्य, एक 4-5 महिने लग्न होऊन झाले आणि दसरा आला. पहिलाच दसरा त्या पोरीच्या जीवनातला, लग्नानंतरचा पहिला दसरा. आणि दसरा सुरू झाला. घरातलं धुणं भांडे पांघरुणं सगळ्या गोष्टी बाहेर काढून धुवून वाळत घातल्या आणि घरातल्या जाळ्या काढायला सुरू झालं. मला सांगायचंय की लोक नसत्या छंदानं रडत बसतात, विवळतात. आणि मग ही मुलगी, नवीन लग्न झालेले, मुलगा गावात सप्ताह चालू आहे, गाथा पारायणाला आलेला आहे. सासूबाई आणि हे दोघ जण आपल्या घरात साफ स्वच्छता करतात आणि सासरी बॉस शेतात उन्हाळ्याचे दिवस, उन्हाळ पाळ्या आपलं चालू आहेत वखर. आणि मग ही मुलगी आपली ते झाडूला फड्याला, जुन्या काळात फडे असे छोटे असायचे, आता पार त्याला लांबलचक प्लास्टिकची काडी लावली जाते. आणि मग ते चालू झालं त्यांचं. दोरीनं बांधलेला एक पाळणा घरामध्ये, लाकडी पाळणा घरामध्ये असा बांधलेला आहे जुन्या जोडणीला. आणि ह्यांनी झाडून तो पाळणा असा झटकायला सुरुवात केली वरच्यावर. आणि अगदी त्याला भुंगे लागून तो सगळा पोखरलेला पाळणा. आणि पोखरलेला पाळणा पाहून त्या पाळण्याला झाडू जोरात लागला आणि लागल्याबरोबर तो पाळणा खाली धपकन पडला. आणि इतक्या दिवसाचा पाळणा त्या सासऱ्याच्या बालपणातला पडल्याबरोबर, त्या खाली पडल्याबरोबर फुटला. आणि फुटला की तो पाळणा पाहून जी सुनबाई रडायला सुरू झाली. सुनबाई रडती म्हणून सासू आली. विचार नाही, 1 नाही 2 नाही, तिने तर विचार आणू बरं कशामुळे रडती, काय रडती. ती रडायली म्हणून ही रडायला सुरुवात झाली. मिले सुर मेरा तुम्हारा
आणि जेच दोघींनी एकमेकीच्या गळ्यात गळा पाडून लागले रडायला, आणि मग बाया रडायला लागल्या की आमच्याकडे तर कोणाला आमंत्रण द्यायची गरजच नाही. लगेच आजूबाजूच्या बाया सुरू झाल्या, दारात गर्दी, घरात गर्दी, सगळं घर फुल. आणि जेच रडायला सुरुवात झाली, पोराला सप्तातल्या पारायणातलं जाऊन उठवलं, सांगितलं बाबा तुझ्या घरापुढे गर्दी झाली. अरे बापरे म्हणे, घरापुढे गर्दी झाली? घरापुढे गर्दी तर होण्यासारखं काहीच नाही म्हणे. आईची तब्येत चांगली, बायको तर आताच मरण्यासारखी नाही, एकदम सगळं व्यवस्थित आहे म्हणे. असं कसं काय? आणि मग तो धावत पळत घरापर्यंत आला. घराच्या बाहेर सगळे बाया माणसं हे एकमेकाकडे पाहून रडायले. अशीच परिस्थिती संसारात. तुकोबराय सांगतात, अंतरीचा भाव काय कळे लोका, एक मानी एका देखो एकी. लोकांना मनातलं काय माहित नाही. पंढरपूरला गेले, एखाद्यानं चंद्रभागेच्या बाजूला वाळूचं ते शिवलिंग बनवलं, त्याचा इतिहास माहित नाही, त्याचा महिमा माहित नाही. एका बाईनं बनवलं गेलं की दुसरी बाई, तिसरी बाई, सुरू होतं की सगळे शिवलिंगच तिथे. अंतरीचा भाव काय कळे लोका, मध्ये काय चाललंय कोणालाच माहित नाही. जेच रडायला सुरू झालं, मुलगा आला, विचारतोय काय, मुलानं बायको रडायली, आई रडायली म्हणून पाहतात काय, सामील झालं सुरू, सगळेच रडायला. ही बातमी शेतातल्या सासऱ्याला कळाली. सासरा आला, चाबूक तसाच खांद्यावर घेतलेला आहे रुमनं, कासरा आवळला, रुमण्याला बांधला, बैल खालतं तोंड करून असंच उभा आऊट ठेवून पळतच घरी आला. आणि घरी आला आणि बघितलं तर काय, रडायला सुरू. आणि मग त्यानं विचारलं, गंगूबाई रडायलात का? म्हणे ठकूबाई रडायली म्हणून मी रडायली. ठकूबाईनं विचारलं, सकूबाई रडायली. हे एकमेकीची नावं सांगून सगळ्या रडायल्या. आणि असाच पत्ता विचारत विचारत हा सासरा आपल्या बायकोपर्यंत गेला. म्हणे का रडती बरं? तिनं सांगितलं, आपली सुनबाई म्हणू लागली, हा पाळणावरून खाली पडला, आणि ह्या पाळण्यात जर माझं लेकरू असतं तर आज तो पाळणा फुटला, माझं लेकरू त्या पाळण्यातून खाली पडून मरून गेलं असतं. अरे बाप रे म्हणे, तुला तरी अक्कल पाहिजे ना म्हणे. मग त्या सासऱ्याने एक आयडिया केली. सगळे लोक बाजूला सारले, खांद्यावरला चाबूक काढला, एकटी सून अशी बाजूला घेतली आणि 5 सुनाचे चापकाचे मारले रपके. 5 चापकाचे रपके मारले की सून जाग्यावर आली. म्हणे बाबा का मारताय? म्हणे झालं काय? म्हणे ह्याच्यात जर माझा मुलगा असता तर मेला असता. म्हणे त्याच्यात असता तर मुलगा मेला असता हे खरंय, पण माझा असा प्रश्न आहे, तू माझा नातू त्या पाळण्यामध्ये ठेवलासच कशाला? पुन्हा ती म्हणली, अहो सासरे बुवा, अहो मामाजी, तुम्हाला खरं सांगते, आता शिकत विवाहाला 5च महिने झालेत, अजून बाळ व्हायचाच पत्ता नाही. हसू नका. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जसं त्या कुटुंबातले लोक काही गोष्टी नसतानाच, कल्पनेची सासूईचा बहुतची जाचू, कल्पनेची सासूईचा बहुतची जाचू, देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला नवलाऊ. ही कल्पना नावाची सासू इतका त्रास देते, इतका त्रास देते की नसलेल्या गोष्टींचं दुःख करून देते. असा संसार आहे. या संसारातल्या गोष्टी खऱ्या नसतात आणि नसलेल्या गोष्टींबद्दल सगळं गाव रडायला बसलं. या साधकाचा प्रश्न आहे, तुम्ही हसलात का? तुकोबराय सांगतात, या जगाकडे बघून जनतव देखे गुंतले प्रपंचे, आणि या जगाकडे बघून खोट्या संसारात घुसलेल्या समाजाकडे पाहून मला हसू येतं. महाराज, मग तुमच्या हसण्याचं कारण मला लक्षात आलं. आमचा संसार चुकीचा आहे, पण तुमचा या संसाराच्या बाबतीत असलेला अनुभव काय? तुम्ही आनंदाचे लाडू खाता, तुम्ही तिही त्रिभुवनाचे राजे म्हणून घेता, तुम्ही स्वतःला आनंदाच्या डोहामध्ये पोहताय असं आम्हाला सांगता. मग नेमका तुमचा या परमार्थाविषयी अनुभव काय? संसारातला अनुभव सांगायचा नाही म्हणलात, मग परमार्थाविषयी तुमचा अनुभव काय? तुम्ही ज्या परमार्थाचं गुणगान माझ्याकडे केलं, खोटा संसार म्हणून सांगितलं, मग खऱ्या असणाऱ्या परमार्थाचं स्वरूप काय? आणि त्या खऱ्या परमार्थाच्या तुम्ही नेमकं कोणत्या स्थितीवर आहात असा प्रश्न साधकांना विचारल्यानंतर महाराज स्वतःच्या पारमार्थिक अनुभूतीचा अनुभव अभंगाच्या पहिल्या चरणात Oh
येथोनिया ठाव, या ठिकाणावर मी येऊन पारमार्थिक स्थितीला बसलो की याचा फायदा मला असा झाला, अवघे लक्षायाचे भाव. या ठिकाणाहून मला जगातल्या सगळ्या गोष्टींना लक्ष करता येतं, सगळ्या गोष्टी मला मनापासून त्यांच्या अंतःकरणातला विचार ओळखता येतो. अशा स्थितीला मी येऊन पोहोचलो या परमार्थानं. कोणती स्थिती? आता आपल्या जवळ इथं मला वाटतं दौंडचं जंक्शनच आहे, आणि हा नरदेह, या येथोनिया ठाव शब्दाचे 3 साधे अर्थ तुम्हाला आधी सांगतो. 3 साधे आणि गौण अर्थ असे आहेत की येथोनिया ठाव हा नरदेह म्हणजे मानवी जीवनाचं जंक्शन स्टेशन आहे. जसं दौंडच्या जंक्शनहून माणूस भारतात कुठेही प्रवास करू शकतो, तसं या मनुष्य देहरूपी जंक्शन स्टेशनहून माणूस 3 प्रकारचा प्रवास करू शकतो. कोणकोणता प्रवास? पहिला प्रवास आहे नरकाकडे जाण्याचा, दुसरा प्रवास आहे मृत्यू लोकात राहण्याचा, आणि तिसरा प्रवास आहे देव होण्याचा. या 3 प्रकारचा माणूस 3 प्रकारचा प्रवास या जंक्शन स्टेशनहून करू शकतो. नरकाकडे जाण्यासाठी कोणता प्रवास? तुकोबराय सांगतात, नरकात जर जायचं असेल तर काहीच करू नका. नरका जाणे तरी पापे आचरावी, कथा न करावी विठोबाची, आणि काही एक कोड नरका जावयाची चाड. नरकात जायचंय तर काहीच करू नका, फक्त सकाळ संध्याकाळ बसायचं आणि संतांची निंदा करत बसायचं, काहीच नाही. कुंभ पाक लागे तयासी भोगणे, त्यांच्या वाचेमध्ये सध्या संतांची निंदा सारखी चाललेली. दुसरं काहीच करू नका, पुण्य करीत बसू नका, काही नका. आम्ही वैकुंठवासी आलो याची काय, याच कारणाला तुम्ही इथं या आणि इथे येऊन करा काय? फक्त लोकांच्या निंदा करा. आमक्याची पत्नी आमक्याचा. अरे काय गरज आहे जगातल्या काहीच करू नका. तो का म्हणे, कोणी जर सप्ताह करत असेल तर त्या सप्ताहाच्या विरोधात उभे राहा. नरकाला जायचंय ना. कोणी जर नामस्मरण करत असेल तर त्याची निंदा करा. कोणी चांगलं काम करत असेल तर श्रेयांशी बहुविघ्न, आणि एखादं मोठं काम करायचं म्हटलं की विघ्न येतातच. काहीच करू नका, संतांची निंदा करा. एखादं सत्कर्म चालू असेल तर त्याला भीती घाला, त्याच्या कामामध्ये आडफाटे आणा. नरकाची वाट सोपी आणि सुलभ होऊन जाईल. मग या येथोनिया ठाव नरका जायला. दुसरी गोष्ट, याच देहामध्ये राहून माणूस भजन करू शकतो, या मृत्यूलोकामध्ये चांगलं राहू शकतो. याची देही घडे देवाचे भजन, आणि काही ज्ञान नाही कोठे. मनुष्यपण तरी साधे नारायण, नाही तरी हीन पशुहुनी. आणि त्या एका भागवतामध्ये सांगितलंय, दुर्लभम त्रयमय वेतत देवानुग्रह हैतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयाः. आपल्याला सांगितलं की मनुष्यत्व दुर्लभ आहे, म्हणजे नरदेह दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ म्हणाव तर स्वातंत्र्याच्या काळात 35 कोटी असणारी लोकसंख्या आज 150 कोटीच्या घरात चालली. मग नरदेह दुर्लभ कसा? नरदेह दुर्लभ नाही, मनुष्य दुर्लभ नाही. त्या मनुष्य जन्माला आल्यानंतर माणसासारखं वागण्याची बुद्धी होणं दुर्लभ आहे. मनुष्यत्व दुर्लभ आहे. महाराज तिथं त्या कथाकारांनी, श्लोक लिहिणाऱ्या व्यास महर्षींनी मनुष्य दुर्लभ नाही सांगितलं, मनुष्यत्व दुर्लभ सांगितलं. मनुष्यत्व नावाचा गुण आपल्याकडे दुर्लभ आहे. मग या मनुष्य लोकामध्ये मृत्यू लोकात आल्यानंतर नरकात जाण्यासाठी एक रस्ता आहे, मृत्यू लोकात माणूस म्हणून जगण्यासाठीचा एक रस्ता आहे, आणि तिसरा रस्ता आहे तो देवाकडे जाण्यासाठी आणि देवाकडे जाऊन देव होण्यासाठीचा आहे. विठ्ठला विठ्ठला. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती. उत्तम म्हणते होती नरकाची
आहेत तुकोबराय सांगतात, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे, तरी का चित्ती न धरावे. नरदेह मनुष्य देह ऐसा निध, साधेल तो साधा सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरले. हा नरदेह माणसाला देव बनवण्यापर्यंतच्या योग्यतेचा बनवतो. म्हणून येथून या ठाव नरकाला जायला, येथून या ठाव माणूस म्हणून जगायला, आणि येथून या ठाव देव व्हायला. हा झाला या शब्दाचा, या पहिल्या चरणाचा गौण अर्थ. आता मुख्य अर्थ सांगतो. येथून या ठाव म्हणजे काय? या बोधावर उभं राहिल्यानंतर माणसाला माणसाचं मन वाचता येतं. जगद्गुरु तुकोबराय माणसाचं मन वाचायचे. आपल्या सगळ्यांना दृष्टांत माहिती, चिंचवडचे चिंतामणी देव. आणि चिंतामणी देव तुकोबरायांच्या आधीच्या काळापासून कीर्तन करायचे. आणि नंतर मग जगद्गुरु तुकोबराय काही पाठ केली, संतांची उत्तरे, विश्वास आदरे कोरोनिया, आणि मग गाती पुढे त्याचे धरावे ध्रुपद. अशा प्रकारानं महाराजांची कीर्तनाची हळूहळू कीर्तन सुरू केली. आणि कीर्तन सुरू झाल्यानंतर लक्षात आलं की कोणीतरी देहूमध्ये तुकाराम नावाची व्यक्ती कीर्तन करते. आणि महाराजांना चिंतामणी देवांनी बोलून घेतलं. आणि बोलून घेतल्यानंतर चिंतामणी देवांच्या आज्ञेनं जगद्गुरु तुकोबराय पुण्यामध्ये आले. आणि आल्यानंतर लक्षात आलं की बाबा हो, चिंतामणी देवांची पूजा चाललेली, आणि पूजेमध्ये चिंतामणी देवाच्या मनामध्ये असा विषय चाललेला आहे की आपल्या बागेत माळ्यानं व्यवस्थित पाणी दिलेलं नाही, फुलं सुकलीत. आणि सुकलेल्या फुलांचं पाहून, ते फुलं पाहून चिंतामणी देवांना राग आला, आणि ते मनातल्या मनात त्या माळ्याला शिव्या देऊ लागले. पूजा संपली, ह्या मनातल्या मनोरथ सगळी संपली. आणि तुकोबरायांना तिथं पाहिल्यानंतर विचारलं, महाराज कधी आले तुम्ही इथं? महाराजांनी सांगितलं 9 वाजता चालू. 9 वाजून गेले म्हणे. अरे बापरे, नुसता 9लाच नाही आलो, तर तुम्ही ज्यावेळेस पूजा करत करत मळ्यात गेले, आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बागेतल्या माळ्याला शिव्या देऊ लागले, त्याच वेळी मी इथं आलो. चिंतामणी देवांनी तर मस्तकच जगद्गुरु तुकोबरायांच्या पायावर ठेवलं. मला सांगायचं काय, येथून या ठाव मन वाचता येतात. आणि एक शेवटचा दृष्टांत सांगून अभंग आपण अंतिम चरणाकडे घेऊन जाऊ. याच ठिकाणावरून माणसाला देवाचं सुद्धा मन जाणता येतं, आणि स्वतःच्या मनातल्या सुद्धा घटना याच चरणावरून, याच ठिकाणावरून माणसाला जाणता येतात. महाभारतातला प्रसंग धावता सांगतो. थोडंसं कीर्तन माझ्याकडून उशिरा सुरू करण्यात आलं, त्यामुळं थोडं 2-5 मिनिटं जर पुढे गेलं तर थोडीशी क्षमा करा. मला माहिती आहे आपल्या सगळ्यांना भोजन करायचे, कीर्तनानंतर भोजनाची व्यवस्था आहे. 2-5 मिनिटात दृष्टांत संपून कीर्तन संपवतो. महाभारतातला प्रसंग आहे. अभिमन्यू, सुभद्रेचा अर्जुनाचा मुलगा असणारा अभिमन्यू, मला देवाचंही मन पारमार्थिक स्थितीवरून वाचता कसं येतं हे सांगायचंय. आणि चक्रव्यूहामध्ये सापडला. वास्तविक महाभारताच्या युद्धातला नियम असा होता, एकट्याला 10 जणांनी मारायचं नाही, अशस्त्र असणाऱ्याला, ज्याच्या हातात शस्त्र नाही, किंवा युद्धाची वेळ संपल्यानंतर कुणीही कुणावर हल्ला करायचा नाही, अशा प्रकारचे नियम होते. आणि ह्या सगळ्यांनी, कौरवांनी, शकुनी वगैरे वगैरे, ह्या दुःशासनांनी सगळ्यांनी मिळून चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूला अडकवलं आणि त्या ठिकाणी मारून टाकलं. आणि मारल्याबरोबर अर्जुनाला आणि ह्या 5ही बंधूंना, पांडवांना लक्षात आलं की अभिमन्यू मारला गेला. मग आता अभिमन्यू मारला गेलाय, तर मग आता अभिमन्यूच्या आईला सांगायचं कसं? आपण तर कोणी सांगू शकत नाहीत. काय काही आनंदाच्या गोष्टी आणि अत्यंत दुःखाच्या गोष्टी ऐकल्याबरोबर काही काही माणसांना अटॅक येण्याची शक्यता आहे, धक्का बसण्याची शक्यता आहे. मग सांगायचं कोणी? मग अशी सगळी कामं भगवान श्रीकृष्णाकडं. श्रीकृष्ण म्हणा, बर अवघड असलं की माझ्याकडे देत जा, आनंदाचं असलं की तुम्ही सांगत जा. नाही म्हणे देवा, आता काही कर, पण एवढी घटना तू त्या सुभद्रेच्या कानावर सांग, जेणेकरून तिला काही झालंही नाही पाहिजे आणि तिला घटना तर कळाली पाहिजे. मग श्रीकृष्ण आहे तो चतुराचा राया. चतुर असणाऱ्या कृष्णाने एक कल्पना लढवली. 2 प्रकारानं सांगता येतं बघा, एक प्रत्यक्ष सांगणं आणि एक अप्रत्यक्ष सांगणं. त्याला मराठीमध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणतात. हो, कारण आता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सांगायला लक्षात येत नाही, त्याच्यामुळे आधी मराठीत सांगावं लागतं, इनडायरेक्ट डायरेक्ट. आणि मग सांगितल्यानंतर भगवान, आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कसं लक्षात घ्या. 2 कुटुंब आहेत, 2 नवरा बायको, आधी हे सांगून पुन्हा ते सांगतो. आता डायरेक्ट सांगणं कसं असतं बघा, जेवायला एक जण मालक बसला आणि बसल्यावर जेवणात मीठ कमी पडलं भाजीमध्ये, आणि डायरेक्ट सांगणं, हात वगैरे माग भाया केल्या, जोच बायकोला लागला शिव्या द्यायला, म्हणे तुला अक्कलच नाही, 15 वर्ष झालं बघतोय कधीच भाजीत मीठ चांगलं पडत नाही म्हणे.
बायकोनं ऐकून घेतलं. जोपर्यंत तो तिला शिवाय देत होता त्यानं सुरू केलं म्हणे, तुझ्या आईनं हेच शिकवलं का म्हणे तुला. आणि महिला मंडळीचं असं आहे, जोपर्यंत आपल्यावर आहे तोपर्यंत ठीक आहे, पण आई वडिलांचं नाव काढलं रे काढलं. तिनं केल्या ना बांगड्या माग माग बांगड्या करणं, जे बेत धरला ना हाणला म्हणून धरून, हे सांगणं डायरेक्ट सांगणं. डायरेक्टच तो बायकोला म्हणला मीठ टाकायची अक्कल नाही म्हणे, अजून वरणात मीठ नाही, कसं वरण लागायला, ह्याला धोरण नाही का म्हणे मिठाला वरणाला ह्या. अरे बापरे, पोरानं बघितलं, पोरगा तर गपच बसला घरात. मला इथून पुढे आळणी असू नाही तर कसं असू, गपचिप खायचं. त्याच्याच शेजारी एक शिक्षित कुटुंब आहे. आता इनडायरेक्ट सांगणं कसं आहे, अप्रत्यक्ष सांगणं. मीठ कमी, त्याच्या लक्षात आलं आपल्या बायकोकडून मीठ टाकण्यात कमी जास्तपणा झालाय. मग त्यानं सांगितलं, पिल्लू इकडे बरं, मुलाला बरं का. आणि मुलाला बोलवल्यानंतर सांगितलं, आता काय कर, जेवण कर, चांगला अभ्यास कर. मुलगा म्हणला, कधीच मला अभ्यास कर म्हणून सांगत नाही, तर आज कस काय. म्हणे पप्पा अभ्यास केल्यावर काय होतो. अरे म्हणे अभ्यास केला तर तुला चांगली नोकरी लागल. मग नोकरी केल्यावर काय होईल. अरे नोकरी केली तर तुझं लग्न होईल, तू चांगलं कुटुंब, तुला पैसे येतील. म्हणे मग आलेल्या पैशाचं मी काय करू. म्हणे काहीच करायचं नाही, आलेल्या पैशातले 10 रुपये काढायचे, किराणा मालाच्या दुकानावर जायचं आणि दुकानावरून मीठ आणून भाजीमध्ये टाकायचं. बायको पण 5G होती, लक्षात आलं आपल्याकडून आज भाजीमध्ये मीठ कमी पडले, तिने लगेच उरलेल्या पातेल्यात मीठ टाकलं. ह्याला म्हणायचं अप्रत्यक्ष सांगणं किंवा इनडायरेक्ट सांगणं. आणि मग भगवान श्रीकृष्ण सुभद्रेकडे इनडायरेक्ट सांगण्यासाठी निघाले. आणि सांगायला गेल्यानंतर लक्षात आलं की सुभद्रा तर ऐकायला तयार नाही तिची स्थिती. म्हणे सुभद्रा तुला माहिती नाही महाभारताचं युद्ध चालू. म्हणे हो माहिती. आता बहिणी भावाचं नातं आहे कृष्ण आणि सुभद्रेचं. म्हणे अनेक लोक मारतात. हो म्हणे युद्ध मरतच असतात. म्हणे तुला माहिती का युद्धात काय उलाढाल व्हायली, काय घटना घडायला. म्हणे ऐकते की देवा. तुला माहिती का युद्ध कोण जिंकणार आहे. हो म्हणे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूती. अरे जिथे तू आहेस, जिथं अर्जुनासारखा शूरवीर योद्धा आहे, त्याच बाजूचे युद्ध जिंकणार, तीच लढाई जिंकली जाणार. म्हणे सुभद्रे आपला अभिमन्यू गेला ना, गेला असेल म्हणे, येईन माघारी गेला असेल तर. युद्धात जातच माणूस इकडं तिकडं. अगं तसं नाही, आपला अभिमन्यू कायमचा गेला. आता कृष्णाला वाटलं होतं असं ऐकल्यानंतर ती रडल, हंबरडा फोडील, छाती बडवून घेईल. ती म्हणे ते अभिमन्यू कायमचा गेला, मग आपण त्याच्याकडे जाऊ. अगं तसं नाही, अभिमन्यू आता या जगामधून निघून गेला. बरं म्हणे ठीक आहे देवा. तर देवाला तर वाटलं होतं ही रडल, सगळं होईल. मग देवानं विचारलं का ग अभिमन्यू मृत्यूमुखी पावला, मी हे तुला सांगतोय, तू रडत नाही. आता मला पुढचं सांगायचंय की येथून या ठाव देवाचंही मन कसं वाचता येतं. आणि सुभद्रा देवाला बोलू लागली, देवा हे युद्ध रचलंस तूच, ह्या सगळ्या आतापर्यंतच्या कुरापती केल्यास तूच, घरातल्या लोकांना समोरासमोर तूच उभं केलंस, आणि तूच उभं करून आता तूच मला सांगतो की अभिमन्यू मेला. खरं सांग बरं, युद्धामध्ये अमक्या अमक्या दिवशी चक्रव्यूहामध्ये कौरवांच्या सैन्याकडून अभिमन्यू मारला जाणार आहे, हे त्याच्या नशिबात तू लिहिलं नव्हतंस का. अरे बापरे. सुभद्रेचं हे बोलणं ऐकून श्रीकृष्ण तर अगदी उच्च स्थितीला लक्षात आलं. म्हणे अरे सुभद्रे तुला एवढं कसं माहिती. अरे देवा, या जगातलं पान सुद्धा तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही. चाले हे शरीर, मग झाडाचं पान जर तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही तर माझा अभिमन्यू मेला हे तुझ्या इच्छेशिवाय झालंय का बरं. हो म्हणे माझ्याच इच्छेने अभिमन्यू मेला. मग मला सांग, तू माझा भाऊ आहेस, अभिमन्यू माझा मुलगा आहे, तर मग माझ्या भावाची इच्छा पूर्ण झाली म्हणून मी आनंद मानू की माझा पोटचा एकुलता एक मुलगा गेला म्हणून मी दुःख करू. मला सांगायचा दृष्टांत एवढाच आहे की या ठिकाणावर आल्यानंतर, या पारमार्थिक अनुभूतीवर माणूस आला की माणसाला माणसाचं तर मन वाचताच येतं चिंतामणी देवासारखं, पण माणसाला देवाचंही मन वाचता येतं. अशा प्रकारचा हा ठाव आहे. येथून या ठाव अवघे लक्षायाचे भाव. अवघे म्हणजे देवाचा स्वभाव, माणसाचा स्वभाव, जगाचा स्वभाव, जीवाचा स्वभाव, सगळ्यांचा स्वभाव मन वाचता येतं असं हे ठिकाणी महाराज. मग असं ठिकाण म्हणजे नेमकं ठिकाण कोणतंय. महाराज म्हणतात आम्ही देवाच्या जवळ गेलो. तुका म्हणे आम्ही देवाचे सांगात, किंवा आम्ही देवाच्या जवळ राहिलो अनंताची पायी. आम्ही देवाच्या पायाजवळ राहिलो. महाराज तुम्ही ज्या देवाच्या पायाजवळ राहिलात त्या देवाचे पाय नेमके कसे आणि कुठे आहेत, त्या पायाचं निर्देश महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतात. चलो
कुठे देवाचे चरण, उंच देवाचे चरण, तेथे झाले अधिष्ठान. किती उंच आहेत बरं. उंच म्हणजे काय? काल्याच्या कीर्तनात ऐका, शिंके लांबविले दुरी होतो तिघाचे मी वरी. तिघाचे वरी म्हणजे कोण? दोन गायक आणि एक हार्मोनियम वाला. तिघाचे वरी म्हणजे काय? सत्वगुणाच्या वर, रजोगुणाच्या वर, तमोगुणाच्या वर, गुणातीत अशा स्थितीला मी पोहोचलो. उंच देवाचे चरण. देव गुणातीत आहे. आणखी काय? देव कालातीत आहे, देव वस्तूच्याही अतीत आहे. संत पण त्याच स्थितीला जाऊन पोहोचले. उंच देवाचे चरण आणि आमचं अधिष्ठान, तेथे झाले अधिष्ठान. आम्ही तिथे जाऊन बसलो. महाराज, या सगळ्या स्थितीला तुम्ही पोहोचल्यानंतर तुम्हाला काही संकट आली का? तुकाराम सांगतात, त्या देवानं आम्हाला असा शब्द दिला की संकट आलं की तो पुढं होतो आणि संकटी सोडवी माझी म्हणून स्वतः संकट अंगावर घेतो. विघ्न पडे तेथे आपणा ओढवी, संकटी सोडवी माझी म्हणून. अशा प्रकारानं आम्हाला त्यानं कुठलाही घात आघात निवारी, छाया पितांबर करी. तुम्हाला घात आघात वाटत नाही का? महाराज सांगतात, नाही. इतर ठिकाणावर माणसाचा घात होत असेल, आघात होत असेल, पण आम्ही अशा स्थितीवर आहोत की आम्ही देवस्वरूप तत्स्वरूप झाल्यामुळं हा ठिकाण, हे ठाव आघात अशापेक्षा फार वेगळा आहे. आघाता वेगळा असे ठाव हा निराळा. महाराज, मग आघाता वेगळा जर हा ठाव आहे आणि जर तुम्हाला अशी अनुभूती आलेली असेल, तर आता भविष्याचा विचार काय? महाराज भविष्याचा विचार सांगताना सांगतात, हे जे ठिकाण आम्हाला प्राप्त झाले ना, या ठिकाणाहून आम्ही, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, तुका म्हणे स्थळ धरोनी राहिलो अचळ. या ठिकाणाला आम्ही धरून बसलो, या भावावर आम्ही आता आरूढ झालो, या बोधावर आम्ही आता अशा प्रकारे आरूढ झालो. आता आम्ही इथून माघारी जाण्याचं विचार कधीही करणार नाही. उंच देवाचे चरण, या पारमार्थिक उंचीवर आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. अशा प्रकारचा पारमार्थिक स्थितीचा अनुभव सांगणारा अभंग आहे. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानं सगळ्यांनी मुखानं विठोबाचं नाव आणि हातानं टाळी वाजवायची. विठोबा रखुमाई, येथोनिया ठाव अवघे लक्षायाचे, उंच देवाचे चरण, तेथे झाले अधिष्ठान. आघाता वेगळा असे ठाव हा निराळा, तुका म्हणे स्थळ धरुनी राहिलो अचळ. उंच देवाचे चरण, तेथे झाले अधिष्ठान. अशा प्रकारच्या भावाला जगद्गुरु तुकोबराय प्राप्त झाले. अभंगाचा यथामती आपल्या समोर भाव मांडण्याचा प्रयत्न केला.
जे काही या अभंग चिंतनामध्ये योग्य वाटलं असेल ते सगळं स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील ब्रह्मनिष्ठ गुरुवार यांच्या मुखातून आलेलं आहे. जे काही अयोग्य अभद्र आणि अर्वाच्य अशा पद्धतीचं असेल ते सगळे माझ्या बुद्धीचे वाणीचे दोष संस्काराचे दोष समजा आणि ते परत माझ्याकडे देऊन टाका. अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांच्या समोर करतो. योग्य अयोग्यतेचा विचार आपण सगळेजण करा. झालेली ही चिंतन सेवा प्रभू रामचंद्रांच्या तुम्हा मातृपितृतुल्य श्रोत्यांच्या चरणी समर्पित सगळ्या गायक वृंदांच्या साधक श्रोतृ वृंदांच्या मृदंगाचार्यांच्या चरणी समर्पित करतो. पुन्हा एकदा या उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो. का अभिनंदन करण्याचं कारण जगामध्ये अनेक लोक राहतात, गावामध्ये अनेक लोक राहतात, पण खूप थोडे लोक असतात की ज्यांना परमार्थाची बुद्धी होते. आणि असं याचं उद्या जाऊ म्हणत असाल तर तुकोबराय सांगतात, गेला मग न ये फिरोनी दिवस, पुढीलांची आस गणित नाही. एकदा दिवस निघून गेला पुन्हा तो दिवस परत येणार नाही. आपण आपल्या जीवनाचं समयाचं वेळेचं सार्थक करत आहात. तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्रपणे पुन्हा एकदा अभिवादन. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करतो. आदरणीय सुखदेव महाराजांनी विनंती केली, आज्ञा केली, आदेश दिला आणि त्यांच्या आज्ञेला या ठिकाणी शिरसा वंदे मानून सेवेसाठी उपस्थित झालो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घेयावे तुमते विनवित्वासे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती, नव्हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे, बोलिलो जैसे बोलविले देवे माझे तुम्हा ठावे अति कुळ, करा क्षमा काही नका धरू कोप, संत माय बाप दिनावरी. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली एकदा तुकाराम तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय ज्ञानेश्वरा